कांदा दर ठरवण्याचे अधिकार पुन्हा आता नाफेडकडे देण्यात आलेले आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। कांदा उत्पादकांच्या रोषापुढे केंद्र सरकार आता नरमलेलं आहे। मागील आठवड्यात कांद्याचे दर ठरवण्याचा अधिकार केंद्राने स्वतःकडे घेतलेला होता। नाफेडच्या हाती काही ठराविकच अधिकार हे देण्यात आलेले होते, पण आता नवा दर काय असणार आहे याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? शेतकऱ्यांच्या रोषापुढे केंद्र सरकार झुकलेलं आहे, आता नाफेडच पुन्हा एकदा दर ठरवणार आहे। नक्कीच लागू। खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाढती नाराजी लक्षात घेता केंद्र सरकारने सरकारी खरेदी केंद्रावरील कांद्याच्या दराचे जे निश्चित दर आहे ते पुन्हा एकदा नाफेडला बहाल केलेले आहे। मागील आठवड्यात हे जे दर होते हे केंद्र सरकार ठरवण्यात होते, मात्र बाजारातील दर आणि नाफेड आणि केंद्राकडून ठरवण्यात आलेल्या दरामध्ये मोठी तफावत आढळलेली होती। यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला होता। केंद्र सरकारविषयी नाराजी निर्माण झालेली होती। वाढता असंतोष आणखीन जास्त निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा खबरदारी घेतलेली आहे आणि नाफेड आणि एनसीसीएफला पुन्हा एकदा कांदा खरेदीचे जे दर आहे ते देण्यात आलेले आहे। मात्र जर काल बघितलं तर कांद्याच्या दरामध्ये बाजार समितीच्या पेक्षा नाफेड एनसीसीएफचे दर हे 300 रुपयापेक्षा कमीच होते। त्यामुळे देखील नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली होती। यामुळे एकूणच नाफेड आणि एनसीसीएफ कडून मिळणारा दर आणि बाजार समितीमध्ये मिळणारा कांद्याला जो दर आहे तो जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा जो ओढ आहे ते बाजार समितीकडे आहे। त्यामुळे एकूणच आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार नवा दर काय देते याकडे आता संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।